वायकर साहेबांनी सांगावं त्यांच्याकडे कार्यकर्ता तरी होता का त्यांचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकांनी केलं आणि त्यांनी हे जाहीरपणे कबूल सुद्धा केलेलं आहे। आणि मग यांच्याकडे कार्यकर्ते नाही, त्यांच्याकडे काही नाही, मग 2-4 पत्रकारांना हाताशी धरायचं, चॅनलवर चर्चा घडवून आणायची। काय घडवून आणायची? अरे नाही यांचं संघटन खूप मजबूत आहे। मनसेचं संघटन नाही, यांचं संघटन मजबूत आहे। भारतीय जनता पक्षामध्ये 50 प्रमुख आहेत, आरएसएसचे लोक घरे जातात। इथे बसलेल्याला माझी विचारणार, कुठला आरएसएसचा माणूस तुमच्या घरी आला, कुठल्या माणसाने येऊन तुम्हाला काय सांगितलं? पण जाणीवपूर्वक अशा वातावरण निर्माण करायचं की बाबा संघटना मजबूत असल्यामुळे हे निवडणुका जिंकतात, पण प्रत्यक्षात मात्र मतदार यादीत घोळ करायचा आणि निवडणुका जिंकायच्या, अशा प्रकारचं षडयंत्र हे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना गेले अनेक वर्ष राबवते। ते षडयंत्र यावेळेला आपल्याला महानगरपालिका निवडणुकीमध्ये मोडून काढायचंय, तोडून काढायचंय, उखडून टाकायचंय। यासाठी तुम्ही तयार आहात ना? हे षडयंत्र आपल्याला मोडावंच लागेल। आणि मग जाणीवपूर्वक जेव्हा अशा पद्धतीने आपण सगळेजण जागरूक झालो आहोत, या सगळ्या गोष्टी करतो, तेव्हा वेगळं नॅरेशन तयार करायचं की हे लोक जर सत्तेत आले तर मुंबईचा महापौर खान होईल का? कोण होईल? खान होईल। माझं त्यांना सांगणं आहे, खानाची भीती दाखवून गुजराती आणि भैया महापौर करायचा तुमचा डाव असेल तर तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र सैनिक कदापि होऊ देणार नाही, नाही, नाही। मुंबईचा महापौर, ठाण्याचा महापौर हा मराठीच असेल आणि महाराष्ट्रच असेल, मराठीच असेल मुंबईचा महापौर। कुठल्याही बाकी लोकांना आम्ही महापौर होऊन देणार नाही आणि सन्मान्य राजसाहेब ठरवतील तोच महापौर या मुंबईचा होईल, तोच महापौर या ठाण्याचा होईल, ही निश्चितपणे तुम्हाला मी जाहीरपणे सांगतो। आणि म्हणून या लोकांना धडा शिकवायला आजचा हा मेळावा आपण आयोजित केलाय। अतिशय ताकदीने या लोकांना, या घोळांना, हे जे षडयंत्र आपल्या विरुद्ध रचलं जात आहे, मराठी माणसाविरोधात रचलं जात आहे, हे षडयंत्र उखडून काढण्यासाठी आजच्या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे।